सरकारच मुळात म्हणजे आता माझ्या भाषेमध्ये बोलायचं तर हे नाजायज सरकार आहे. यांना आम्ही निवडूनच दिलं नाही, हे मशनीच्या जोरावर निवडून आलेत. यांना फक्त आणि फक्त गळचेपी करायची आहे सर्वसामान्य माणसाची, इथल्या नागरिकाची आणि इथल्या शेतकऱ्यांची. आमच्या जमिनीच जर हडपून घेतल्या तर आम्ही वखर कुठं घालायचा, पाळी कुठं घालायची, पिकं कुठं उभा करायची, खायचं काय नेमकं? रस्त्यावरती बसून भीक मागून खायचं का? जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाही. रविराज साबळे फक्त भाजप सरकारवरती टीका करतात अशा पद्धतीचे वल्गना. सरकार भाजपचं आहे म्हणून त्याच्याच बोकांडी बसणार ना. त्याच्या जागी जर दुसरं कोणतं सरकार असतं, शक्तीपीठ आला असता तर त्याच्या बोकांडी बसायचं बी काम या रविराजने केलं असतं. सरकार कोणाचंही मला घेणं देणं नाही. सरकारमध्ये बसलेल्या लोकांची माझं घेणं देणं आहे. संविधान मला प्रश्न विचारायचा अधिकार देतं. सरकार कोणत्या पक्षाचं आहे याच्याशी बघायचं नसतं. अन्याय होतोय, अन्यायाच्या विरुद्ध बोलायचं. शक्तीपीठाबाबतची काय भूमिका आहे आपली? शक्तीपीठ रद्द होईपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही आणि हा रद्दच करावा लागणार. या ठिकाणी रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि सातत्याने ते भाजप सरकारवरती या ठिकाणी टीका करतात. मात्र सरकार हे भाजपचं असल्यामुळं आम्ही भाजप सरकारवरतीच टीका करणं हे योग्य मानतो अशा पद्धतीचं रविराज साबळे यांनी सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं.